उत्सव आम्ही सुद्धा आमचं वार्धक्य विसरून लहान पोरांमध्ये लहान मुलांसारखं फिलिंग्स आमच्या मनामध्ये येत असतात. आणि या क्षणी मला एक गाणं आठवत आहे, ते खूप सुंदर गाणं आहे. ते गाणं सगळेजण माझ्यासोबत म्हटलं तर आपल्याला जरा वेगळा आनंद येईल. ते गाणं असं आहे, बच्चे मन के सच्चे सारी सारी जग की आंखों के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे. अशा या सच्च्या मनाच्या सच्च्या मनाच्या या पोरांना घडवण्यासाठी गायत्री परिवाराने हा अभ्यासक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आणि तुम्ही भाग्यशाली आहात पोरांनो की तुम्हाला छानपैकी भारतीय संस्कृतीची माहिती या निमित्ताने मिळालेली आहे. आणि त्याची जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात आणि तुम्हाला त्याबद्दल बक्षीस मिळालेलं आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही टाळ्या वाजवायच्या. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आताचं हे डिजिटल जग सुरू झालेलं आहे आणि या डिजिटल विश्वामध्ये ही नवीन पिढी भारतीय संस्कृतीला विसरते आहे का, हा प्रश्न जेव्हा तत्वव्यक्त्यांना पडला, विचारवंतांना पडला, धार्मिक गुरूंना पडायला लागला, त्यावेळेस त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्व मुलांमध्ये रुजवावं म्हणून ह्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. आता या मुलांमध्ये डिजिटल विश्वातले तुम्ही मुलं आहात. कर लो दुनिया मुट्ठी में, मोबाईल तुमच्या हातात आहे. You can ask any question to AI, AI will answer you. You ask Google, Google will answer you. परंतु हे सगळं जे आहे AI याचं शब्दामध्येच लिहिलंय की हे आर्टिफिशियल आहे, हे कृत्रिम आहे, हे वेगळी आहे, हे पूर्ण सत्य नाही. याच्याकरता या पिढीला या डिजिटलच्या माध्यमातून व्हर्च्युअल मध्ये, ऍक्च्युअल मध्ये, समाजामध्ये, शिक्षणामध्ये काय चालू असतं याचं ज्ञान, याचं भान असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच गायत्री परिवारानं हरिद्वारवरून या अभ्यासक्रमाची रचना केली आणि या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्याचे 3 उद्दिष्ट पहा. तुमच्याजवळ जो कागद आहे त्याच्यात खूप मस्त म्हटलेलं आहे की स्वस्थ युवक, सबल राष्ट्र, शालीन युवक, श्रेष्ठ राष्ट्र, स्वावलंबी युवक, संपन्न राष्ट्र आणि सेवाभावी युवक, सुखी राष्ट्र. म्हणजे आपलं राष्ट्र, आपला भारत असं सर्वंकष विकसनशील व्हावा याकरता गायत्री परिवाराचा हा प्रयत्न आहे. म्हणून गायत्री परिवाराचं मी या ठिकाणी कौतुक करतो की जेव्हा ही नवीन पिढी भरकटत चाललेली आहे, डिजिटलच्या ज्ञानामध्ये, डिजिटलच्या याच्यामध्ये मशगूल झालेली आहे, तासनतास मुलं जेव्हा मोबाईल पाहतात त्यावेळेस सच्च्या जगापासून ते लांब चालले आहेत. मी एका परिवाराला भेटायला गेलो. मी सहज विचारलं त्या मित्रांना की तुमचं नातू कुठे गेला. अहो म्हणे क्रिकेट खेळतोय. मला खूप आनंद झाला. म्हटलं वा, छान क्रिकेट खेळतो. तेवढ्याच रूम मधून आवाज आला, उई. आता तो पोरगा एक, मग म्हटलं तो कसला आवाज आला, हा पोरगा भिचारला काय. अहो तो म्हणे त्याचा आवडता खेळाडू आऊट झाला म्हणून तो हे झालेला. म्हटलं तो क्रिकेट कुठे खेळतोय. तो म्हणे मोबाईल मध्ये खेळतोय. आणि मग मला वाटलं की ही पिढी
मोबाईलमध्ये जर मजबूत झाली तर क्रिकेटच्या ग्राउंडवर जाईल कोण. म्हणून सगळं माळी सरांनी खूप छान सांगितलं की तुम्हाला ज्ञान मिळेल, परंतु व्यवहारिक ज्ञान ही आजच्या काळाची गरज आहे. तुम्ही पुस्तकी ज्ञान किती मिळवलं याच्यापेक्षा प्रत्यक्ष जगामध्ये तुम्ही काय करणार आहात, तुमच्या आयुष्याचं करिअर जर तुम्हाला घडवायचं असेल, तुम्हाला समाजामध्ये मानाचं स्थान मिळवायचं असेल, तर ह्या परीक्षांसारख्या परीक्षांमध्ये सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचं, आपल्या इतिहासाचं, आपल्या थोर पुरुषांची आठवण तुम्हाला या निमित्ताने मिळेल. आणि इतिहास असा सांगतो मित्रांनो, जी मुलं, जी पिढी इतिहास विसरते, संस्कृती विसरते, ती कधीच प्रगती करत नाही. म्हणून तुमची प्रगती व्हावी, तुमच्यासोबत राष्ट्राची प्रगती व्हावी, म्हणून ह्या परीक्षेचं आयोजन केलेलं असतं. आणि याच्यासाठी डिजिटल युगातल्या पिढींना तुमच्या मनामध्ये तुम्ही गोंधळलेले आहात की तुमच्याजवळ व्हॉट्सअप आहे, तुमच्याजवळ गुगल आहे, तुमच्याजवळ फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, चिटचॅट आहे, तुम्हाला सगळं सर्व आहे, त्यामुळे तुम्ही गोंधळून गेलेले आहे. अशा परिस्थितीत जाता जाता फक्त 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. या 3 गोष्टींचं आचरण जर तुम्ही केलं तर तुम्ही आयुष्यभर एक यशस्वी विद्यार्थी म्हणून बाहेर पडा. त्या 3 गोष्टी अशा आहेत की फर्स्ट थिंग की तुम्ही आपल्या घरातल्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा आदर करा, कारण त्यांच्याजवळ सांगण्यासारखं खूप असतं, शिकण्यासारखं खूप असतं. त्याचं आचरण तुम्हाला करायचं आहे. द सेकंड थिंग इज, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द मॅन इज नोन बाय हिज कंपनी विच ही कीप्स. माणूस कुणाच्या सहवासात राहतो हे महत्व आहे. गुलाबाच्या फुलाजवळ जर तुम्ही पाण्याचा थेंब ठेवला तर त्याला मोत्याची शोभा प्राप्त होते, आणि मोत्याला धोत्र्याच्या फुलावर जरी ठेवलं तरी त्याला पाण्याच्या थेंबा इतकी किंमत उरत नाही. म्हणून बाळांनो, आपले मित्र कोण आहेत हे चाचपडून पहा, चांगल्या मित्रांची संगत करा, म्हणजे तुम्ही खूप पुढे व्हा. आणि थर्ड वन इज, जी परीक्षा तुम्ही आता दिलेली आहे भारतीय संस्कृतीची, त्या भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाची तुम्ही व्यवहारिक जगामध्ये उपयोग करायचा आहे. त्या ज्ञानावर हुकूम तुम्ही वागलात, त्या ज्ञानावर हुकूम तुम्ही अभ्यास केलात, त्या ज्ञानावर हुकूम जर तुम्ही समाजामध्ये वावलात तर तुम्ही मोठे व्हाल. तुम्ही असे खूप मोठे व्हा, प्रगती करा, यशस्वी व्हा आणि आपलं करिअर घडवा, अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.